सत्याची जाण हीच आमची शान या तत्वावर चालणाऱ्या जयविरत इंटरनेट न्यूज मध्ये मी संदीप सामंत आपले स्वागत करतो। तर आता पाहू सविस्तर घडामोडी। सुंदर कोपरगाव स्वच्छ कोपरगाव अशी नव्याने ओळख करून देण्यासाठी नगरसेवक संजय पावशे आणि रॉयल कॉलेजचे विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम केली सुरू। सुंदर कोपरगाव स्वच्छ कोपरगाव अशी नव्याने ओळख करून देण्यासाठी स्वच्छतेच्या अभियानातून स्थानिक नगरसेवक संजय पावशे आणि रॉयल कॉलेजचे विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम सुरू केली। यावेळी विद्यार्थ्यांनी कोपरगावातील विविध ठिकाणी पथनाट्य सादर करून रहिवाशांना स्वच्छतेचे धडे शिकवले। यावेळी प्रभागातील अनेक सोसायट्यांना नगरसेवक पावशे यांनी डस्टबिनचे वाटप केले। नगरसेवक संजय पावशे यांनी प्रभाग क्रमांक 70 कोपरगाव कचराकुंडी मुक्त करण्याचा निर्धार केला आहे। मात्र त्याकरिता प्रभागातील नागरिकांना स्वच्छतेचे धडे देणे गरजेचे आहे। हे लक्षात घेत रॉयल कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांना घेऊन नगरसेवक पावशे यांनी प्रभागात स्वच्छता मोहीम सुरू करण्याचे ठरविले। शनिवारी सुरू केलेल्या मोहिमेत स्वतः नगरसेवक पावशे आणि विद्यार्थ्यांनी प्रभागातील सुमेधा सोसायटीतील दिनेश शेखदार आणि विद्युत सोसायटीमधील सुधीर सतपाळ यांच्याकडे डस्टबिन देण्यात आले। परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात केली। फवारणी करून परिसर स्वच्छ करण्याचाही प्रयत्न केला। यावेळी विद्यार्थ्यांनी प्रभागातील विविध ठिकाणी पथनाट्य सादर करीत देश स्वच्छ होण्यासाठी शहर स्वच्छ आणि शहर स्वच्छ होण्यासाठी प्रभाग स्वच्छ होणे गरजेचे आहे, परंतु आज स्वच्छतेकरिता जनजागृती करावी लागत आहे। आमच्याकडून होईल इतके आम्ही प्रयत्न करीत असून नागरिकांनी याला हातभार लावला पाहिजे। मी डोंबिवली एचवाडचा सभापती असल्यामुळे मला पण असं वाटलं माझी सुरुवात माझ्या कोपरगावातनं करावी आणि या मुलांनी चांगला प्रतिसाद दिला आणि आज मोठ्या संख्येने मुलं उभे आहेत, माझे कार्यकर्ते आहेत, महिला भगिनी आहेत आणि या उद्देश कचरा स्वच्छ करणं हा उद्देश महत्त्वाचा नाही, प्रत्येकाने आपल्या कचऱ्याची विल्हेवाट चांगल्या पद्धतीने लावावी। रॉयल कॉलेजचे कोमल चंदन शिवे, राजकुमार पिल्लई, डॉक्टर विवेक कुमार पाटील, रजनीकांत शहा यांनी ही मोहिमेत सहभाग घेतला। म्हणजे याचा उद्देश आहे की लोकांना पण कळायला पाहिजे की आपण स्वच्छ स्वतः ठेवलं पाहिजे। आमची मुलं 2-3 दिवस वर्षातून येऊन स्वच्छ करून जाणार, पण त्याच्याने किती होणार? पण त्यापेक्षा आम्ही त्यांना एक संदेश देणार आहे की आपण स्वतः कशी जबाबदारी पाळली पाहिजे, म्हणजे काय केलं पाहिजे, कचरा कसा त्याचं विल्हेवाट कशी लावली पाहिजे आणि स्ट्रीट प्लेद्वारे मुलं हे दाखवणार आहे की कचऱ्यामुळे काही रोग होऊ शकतात। कल्याणातील दुर्गाडीवर शिवसैनिकांचा रस्त्यावरच घंटानाद। कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू व मुस्लिम समाजाचे धार्मिक स्थळे आहेत। बकरी ईद निमित्त दोन धर्मांमध्ये कोणतेही वाद होऊन वातावरण तंग होऊ नये व कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांकडून हिंदू समाजाला बकरी ईदच्या दिवशी दुर्गाडी किल्ल्यावर आरती व घंटानाद करण्याकरता बंदी हुकूम करण्यात येतो। याचा निषेध करीत गेल्या अनेक वर्षांपूर्वी घंटानाद आंदोलनाची सुरुवात ठाणे जिल्हा प्रमुख कैलासवासी आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाली, ती आजवर चालू आहे। दरवर्षी हा बंदी हुकूम मोडून हजारो शिवसैनिक दुर्गाडीवर चाल करतात। त्यानंतर आस्थागायत बकरी ईदच्या दिवशी आंदोलन सुरू आहे। यावर्षीही पोलिसांनी परवानगी बंदी हुकूम जारी केला असल्याने शुक्रवारी सकाळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नगरसेवक व पदाधिकारी शिवसैनिक हातात भगवा ध्वज घेऊन दुर्गाडीवर दर्शनासाठी गेले। त्या आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना लाल चौकी रस्त्यावरच रोखून धरले। शिवसैनिकांनी रस्त्यावरच नमाज पढण्याच्या कालावधीत 8 वाजेपर्यंत घंटानाद करण्यास सुरुवात केली। अखेर पोलिसांनी आंदोलनकर्त्या शिवसैनिकांना अटक करून ताब्यात घेतले। त्यानंतर त्यांची वैयक्तिक जामिनावर सुटका करण्यात आली। तर या होत्या आजच्या सविस्तर घडामोडी। पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी, तोपर्यंत धन्यवाद।